हे गायज, वेलकम बॅक टू आवर माय न्यू व्लॉग. कशा आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो सकाळी मला दादू आला तर उठवण्यासाठी आणि त्यांनी उठवलं सोबत, त्याच्यासोबत थोडा वेळ खेळली. त्याच्यानंतर तो मोबाईल पाहत होता. सो मग मी माझा एक आर्ट केला, तो म्हणजे पाहू शकता. काय डरो मत ये जला नहीं है, ये मैंने एंटिंग पेंटिंग चेंटिंग किया है हाथों पर. इतकं काही रियल वाटून नाही राहिलं आहे हे, बट थोडंफार जे काही वाटत असेल ते. माझे भांडे वगैरे घासून झाले आहे. गॅस वटा पूर्ण क्लीन केला आहे, मी पाहू शकता तुम्ही. आणि आता मला मारायचं आहे झाडू पूर्ण घराला. घेते झाडू. माझं रोजचं हेच काम आहे, झाडू पोछा काम सगळं करा. म्हणजेच काही जबरदस्त नाही आहे, पण घरचं काम तर करायच लगता भाई. ये तो सबको ही करना पड़ता है, एक दिन आपको भी करना ही पड़ेगा. सो मम्मी थोडा पोळ्या वगैरे करून गेली होती. भाजी आणि भात मी केला. त्यानंतर मम्मी पूजा वगैरे करून गेली होती. मम्मीने पूजा केली, कपडे वगैरे धुतले. सध्या आमच्या घरची मशीनच चालू व्हायची आहे, याची आपला वॉशिंग मशीन. सो त्यामुळं इसकी वजह से मम्मी को हाथ से धोने पड़ रहे हैं. मी सध्या एचएन चालू नाही केलं, कारण की आता उन्हाळाच आहे. सो कपडे वाळून जाते. पण माझी मशीन ही ऑटोमॅटिक मशीन आहे. बस थोड़ी सी बिजली बचाने का काम कर रही हूँ मैं, बिकॉज आता काही नीड नाही आहे. पावसाळ्यामध्ये नीड असते वॉशिंग मशीनची. सो मी आत्ता घेऊन घेतली, जस्ट नेली है गाईज मी. आता या रूममधला लाईट लावून देतो. आणि सगळं बाहेर इतकं पावसाचं वातावरण झालं का काय सांगू यार. लिटरली इतकं पावसाचं वातावरण झालं आहे बाहेर. काळा ढग आभाळ येऊन गेला. त्याच्यानंतर मग मी मस्तपैकी चेंज केलं आणि टरबूज वगैरे खाऊन घेतलं. मम्मीने टरबूज चिरलं होतं. सो मम्मी म्हणे तू टरबूज खाऊन घे म्हणे, मी माझ्या वाटणीचा खाल्ला आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे बाई, तू चिरून दिलेलंच आहे तर खाऊन घ्या, तसं पण उन्हाळ्याचे दिवस आहे. आणि मग आला होता दादू आला होता, तर मग थोडं दादूलाही देऊन दिलं. दादू पण म्हणे टीडी मला दे ना टरबूज. सो मी त्याला पण एक चिरी देऊन दिली आणि त्याने पण खाल्ली आणि मी पण खाल्ली आणि मम्मीने पण खाल्ली. आम्ही तिघांनी पण खाऊन घेतली. आणि पाहू शकता तुम्ही, मम्मी त्याला म्हणते की जा तिकडे जाऊन बस बाळा, इथे गॅस वगैरे चालू असते. सो त्याच्यामुळे मम्मी म्हणे तू तिकडे जाऊन बस बाळा. सो गाईज, आज माझं शूट वगैरे जाणं थोडं कॅन्सल झालं, काहीतरी कामानिमित्त काहीतरी प्रॉब्लेम आली त्यांच्याकडे. सो त्यामुळं माझा शूट आज कॅन्सल झाला. सो आज जेवण आहे महादेवाच्या मंदिरामध्ये, त्याच्यामुळं तर आज मम्मीनं काही स्वयंपाक केला नाही, कारण तिचं जेवण जे असते ना काही लिटरली सांगते खूप जास्त टेस्टी असते. सो त्यामुळं आम्ही तिथे जेवायला जाणार आहे संध्याकाळी. बट आताचं तर मला काही ना काही जुगाड लावावं लागेल ना. तसं मम्मीने टिफिनमध्ये न्यायसाठी पत्ताकोबीची भाजी आणि पोळी केली होती. आणि मी आता बनवलेलं आहे मस्त टेस्टी असं पुरण, पाहू शकता तुम्ही. आणि हे पुरण येल्लो याच्याने नाही दिसत असेल तुम्हाला, असा कलरचा याच्याने दिसते, कारण मी याच्यात गूळ टाकलेला आहे. तर साखरचं पण वाटते मला चांगलं, आणि गुळाचं खूप टेस्टी वाटत असते पुरण. सो मी हे गुळाचं पुरण केलं आणि याचा जो सुगंध आहे एवढा सुंदर सुटलेला, कारण याच्यामध्ये मी जायफळ आणि विलायची हे टाकलेली आहे. सो त्याच्यामुळेचा सुगंध तूप खूप अल्ट्रा प्रो मॅक्स येऊन राहिलेला आहे. म्हणजे हे दिसायला इतकं तुम्हाला असं वेगळं दिसत असेल, पण भाई याची जी टेस्ट मी टेस्ट करून पाहिले, खूप टेस्टी झाला आहे. आणि सुगंध असा पूर्ण घरामध्ये दरवळून राहिलेला आहे. सो आता माझं तर नुसतं पोळी भाजी नको नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, मी हर वेळेस सांगतेच दाखवतेच. तर
तर माझी इच्छा आहे की एक टोमॅटो आणि एक आलू टाकून वगैरे आपलं मन थांब ना ग, एकीचे नखरे आहे जे मला खूप झेला लागते गाईज. सो एक आलू कांदा आणि काय पाहिजे सांग, काय पाहिजे? पोळी आहे ना, खाय पोळी जाय. तर एक आलू छोटासा, जास्त मोठा नाही घेत, आणि एक कांदा आणि टोमॅटो आणि सांबार, बस असं सगळं टाकून एक अशी भाताला फोडणी देते. म्हणजे असं थोडा मसाले भात टाईप करते, म्हणजे आलू टाकून भात बनवते, आलू भात सारखं. सो बनवून घेते मी गाईस. कडे गरम आहे. भात खाल्ला म्हणजे मला असं वाटतं, सॅटिस्फाईड वाटते की हां मी जेवण केलं आहे भाई. आणि बरेच दिवस झाले मी ताक नाही, आता हे दही नाही आणलं आहे, बट ताक आहे घरी गाईस. ताक आणि भात नेक्स्ट लेवलचा लागते. सो तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या व्लॉगमध्ये. आणि अजून फ्रीज खोलून बसली आहे मी, बट जाऊ द्या, असो. पहिले करून घेते माझं काम. मंकू त्याच्यानंतर मग मी सर्व भांडे वगैरे तेल लावून टाकले होते. म्हणजे मला भात करायचा होता, तर मी छान तिखट भात असा लावून दिला होता तिकडे. तो थंड होईपर्यंत, म्हणजे शिजेपर्यंत मी इकडे आपले भांडे वगैरे लावून टाकले ते, कारण मला आणखी भांडे निघाले होते ते पण घासायचे होते. तर मग ते कशात ठेवणार. सो हे एक टोपलं आहे ज्याच्यात मी भांडे ठेवू शकते. तर यातले अगोदर भांडे पूर्ण लावलू करून टाकले आणि म्हटलं मग याच्यातच घासलेले भांडे आपण टाकू शकतो. बिकॉज माझं स्वयंपाक करणं म्हणजे पूर्ण पसारा करून ठेवणं काम आहे. पण मला ते लगेचच क्लीन करायला सुद्धा आवडते. मी लगेचच क्लीन करून टाकते तेव्हाच्या तेव्हा स्वयंपाक केल्याच्या नंतर, कारण ते खूप घाण दिसते. त्याच्यानंतर मग कपडे धुवायचे होते, ते पण मम्मीचेच. मग थोडेफार मम्मीचे कपडे होते, तर 2-4च होते, जास्त नव्हते. ते मी धुवून टाकले आणि वाळू टाकून दिले होते. त्याच्यात दादू आला होता. दादूसोबत बोलत त्याला समजवत मी आपले कपडे पण वाळू टाकून दिले. कपडे वगैरे वाळू टाकल्याच्या नंतर मग मला आपल्यासाठी वेळ भेटला होता. मग आंघोळ वगैरे आंघोळ वगैरे करून रेडी झाली होती आणि कूलरमध्ये पाणी टाकलं होतं. तो कूलरमध्ये असा सत्यानाश झाला की कूलरमधून ना मागणं पाणीच गळते. माहीत नाही का बरं गळते, तर काही समजत नाही. आताच मागल्या वर्षीच घेतला होता बरं न्यू ना, आताच्या आता हे असं पंदान बंद झालं, माहीत नाही का बरं झालं. तसं असू द्या गाईज. मस्तपैकी कूलर वगैरे लावून दरवाजा बंद करून आपली मस्त झोपायची तयारी केली होती. ब्लँकेट घेऊन घेतला, म्हटलं अब तो सोना है रे भाई. सो मस्त दरवाजा लावला आणि आपली टीव्ही लावून बढिया आपली तंदावली. सो गाईज मी आता लावला टीव्ही. टीव्हीचा बटन इथून बंद आहे ना. सो मी बरेच दिवस पाहत नाही, खूप दिवस टी व्ही पाहत नाही. अचानक कधी मन झालं तर टी व्ही लावते. मी उधर तिधर हवा दे रहा है. म्हणजे वेळ भेटलेला आहे अच्छे से, बहुत ज़्यादा अच्छे से. सो इकडे टीवी लगने की प्रोसेस पर है गाइस. लग जाओ. सो यूट्यूब पर आतापर्यंत मी तारक मेहताच पाहत होती. अँड देन आता तारक मेहता पाहायची इच्छा तर नाही आहे. देखते हैं कोई मूवी, कोई अच्छी सी देखते हैं गाइज आपण कोई अच्छी सी मूवी. सो फायनली मी पिक्चर लावलेला आहे आणि तो पण कुठला निवडला. मी 2 पिक्चर निवडले होते, एक जुदाई आणि एक विवाह. पण हे दोन्ही साईडनं गेले आणि राजा हिंदुस्तानी पिक्चर लावलेला आहे. आणि मला तसं विवाह पिक्चर पाहायची जास्त इच्छा होती, बट पाहू या पिक्चरमध्ये किती वेळपर्यंत माझा इंटरेस्ट राहते.
आणि समोरच मला कोण आहे दाखवून घेतला मी. तो हम भी कल चले जाएंगे। मैं तुम्हें अकेली नहीं जाने दे सकती। लोग क्या कहेंगे? ऐसी माँ है जो आज मुझे को अकेले जाने में खुश है। जब तुम दोनों कल आदि के साथ जाओगे नहीं बुलाते। तुम्हें क्या नाम लगा? सो गाईज आता वाजले आहे 5 आणि मी खूप जास्त झोपायचा प्रयत्न करत आहे, बट काही झोप येत नाही आहे. 5 वाजता मला कोण झोपते यार, पण मी जर आता झोपते तर बिलकुल उठत नाही संध्याकाळी, मला बरं नाही आहे. आणि इकडे मस्तपैकी सुरू आहे पिक्चर राजा हिंदुस्थानी आणि इतका साडवाला सुद्धा चालू होणार आहे, झालेला आहे स्टार्ट लागणार आहे. परदेसी परदेसी सो ते जे लोकांचं असं प्रेम असते म्हणजे एक दुसऱ्या गावातला दुसऱ्या गावात त्यांच्यासाठी असते हा मूवमेंट मस्त भारी. सो बम्बई में ड्राइवरों की कमी है तो हमारे यहाँ काफी निकल सकते तनख्वाह भी देंगे, रहने के लिए तनख्वाह दे देंगे, क्यों ना पिक्चरकडे फोकस आहे. सो गाईज मी आलेली आहे बँकेमध्ये, बघू शकता तुम्ही या घरी हे बँक आणि मला काम होतं सो त्यामुळे मी बँकेमध्ये आली होती, वेट करते आहे सर यायचे. सो त्यामुळे माझा हात खूप जास्त दुखत आहे. सो बघू शकता छान ॲम्बियन्स आहे. ये है डॉगी और ये हूँ मैं. नंतर मी गेले होते चौपाटीवर भेळ खायसाठी. मला खूप जास्त आवडते चौपाटीवरची भेळ, जे साईडनी कोल्हापुरी म्हणून आहे, तर तिथे मी छान भेळ खाल्ली. टेस्टी टेस्टी भेळ होती. आणि यार भेळ पहिले 10 रुपयाची भेटे आणि कुठं तो 10 रुपयाचा जमाना, आता इतकुशी भेळ ही फक्त आणि फक्त 30 रुपयाची भेटते. सो टेस्टी टेस्टी अशी भेळ मी खाऊन घेतली. म्हणजे भेळ येईपर्यंत वेट केला. पहिलं तर मी भेलच म्हणत होते आणि ते भेलच असते, पण मी काय माहिती कोण की भेड करते. तर सो मस्तपैकी भेल खाऊन घेतली मी. आणि पाहू शकता की ती येलून राहिली. थोबाड पण माझं कसं होत चाललं, काहीच्या काही बाहेरचं खाऊ मस्त जिम जात होती, चांगलं शाईन होता चेहऱ्यावर, आणि आता ते खाऊ चालला गेला. मस्तपैकी मी आता परत आली आहे बिकॉज ऑफ मी आलेली आहे आणि मला बरं नाही आहे, माझे पिरियड्स आले आहे. सो पिरियड्समध्ये तर माझं बिलकुल काही काम करायची इच्छा होत नाही. सो मी करतच नाही अजिबात. पिरियड्स आले म्हणजे काम बिलकुल टाळाटाळ करते. हां, तात्पुरते कामं करून घेते मी, हाताखालचे आपले झाडू भांडे वगैरे, पण ते पण जर नाही झाले तर बिलकुल नाही करत. सो स्वयंपाकाची जिम्मेदारी आहे मेरी माँ की. तर मम्मी करणार आहे काहीतरी स्वयंपाक. आता काय करते तर बघूच आपण. दुपारी तर मी हे थे खाऊ आपलं पोट भरून टाकलेलं आहे, मला माहीतच आहे. मी मस्तपैकी भेल खाल्लेली आहे. सो आता जेवण मी खूप लेट करणार आहे. आता वाजले किती, 9 वाजले आहे. 10 साडेदहाच्या तिकडे मी जेवण करणार आहे, कारण तोपर्यंत काही भूक लागत नाही. ते तात्पुरती थोडीशी भूक लागन मला असं वाटतं. तसं तर काही आता एवढं खाल्ल्यावर जेवायची काही गरज नाही आहे, पण मम्मीसोबत जेवायला लागते गाईस. सो तर आता मी थोडं एडिटिंग वगैरे करून घेते माझ्या व्लॉग व्हिडिओची वगैरे. तुम्ही नाही, तुम्हाला मी नंतर भेटेल, म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटेल. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आता मी जेवण वगैरे करेल तर ते शूट करायचं की नाही करायचं, सो माझी काही इच्छा नाही आहे ते सगळं शूट करायची. तर मी सांगून देते, मम्मी जेवणमध्ये बनवणार आहे भात भाजी आणि पोळी. भाजी राहणार आहे आलू वांग्याची. सो ते मी काही दाखवत नाही. आता हा व्लॉग मी इथे सेंड करते, कारण मी खूप जास्त थकलेले. डायरेक्ट जेवण करेन आणि झोपून दे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा गाईज. आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो बाय बाय.